तुम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा फिजिओथेरपी इतक्या सहज मिळत नव्हती व त्याची इतकी जागरूकतासुद्धा नव्हती. तेव्हा तुम्ही काय करत होता? ॲक्च्युली जेव्हा क्रिकेट त्या काळातलं जे होतं म्हणजे 70, 80, 90 ह्या काळातलं जे क्रिकेट होतं, ह्या काळाच्या क्रिकेटमध्ये खूप काही असे कोणी नसायचे की एकच मॅनेजर ही पोस्ट असायची, तोच कोच असायचा, तोच मॅनेजर, तोच सर्व काही असायचा टीमचा. आणि त्याच्यामुळं त्याच्याच एकाच माणसाच्या अंडर ह्या सर्व गोष्टी असायच्या आणि ह्या सर्व गोष्टी मॅनेज करणं एका माणसाला शक्य नसायचं. त्याच्यामुळे बरेच ड्रॉबॅक असायचे की तो एखाद्या फील्डमध्ये स्ट्रॉंग असायचा, एखाद्या फील्डमध्ये वीक असायचा, की एखाद्या गोष्टीबद्दल त्याला माहिती पण नसायची, पण आता आलंय उघाणी ती पोस्ट आपल्याकडं तर ते पोस्ट थोडीफार केली जायची. सो असं कोचिंगबद्दल म्हणाल तर फक्त एक स्किल वाईज ग्राउंडवरचा एक्सपिरियन्स किती हाच फक्त काउंट केला जायचा. बाकीच्या गोष्टींचा एक्सपिरियन्स एवढा कधी फार डीपली कधी इंडियामध्ये किंवा इंडियन स्पोर्ट्समध्ये कधी विचार केला गेला नव्हता. पण जसं जसं 80s 90s जसं यायला लागलं तसं तसं ह्या थोडंफार बदल व्हायला लागले. तेव्हा मग काही अशा अकॅडमीज होत्या की ज्या अकॅडमीज अशा प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या. त्याच्यामध्ये मद्रासची MRF पेस फाउंडेशन एक अकॅडमी होती फास्ट बॉलरची, की जिच्यामध्ये MRF हे मोठी कंपनी आज ती स्पॉन्सर होती आणि त्यांनी जगातले जे बेस्ट कोचेस आहेत, बेस्ट ट्रेनर्स आहेत, बेस्ट फिजिओ आहेत, बेस्ट डायटिशियन्स आहेत किंवा बेस्ट हे सगळे जे काही चांगलं आहे ते सगळं त्यांनी तिथं त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं. त्याच्यानंतर मफतलाल अकॅडमी मुंबईमध्ये एक अकॅडमी होती, क्रिकेट अकॅडमी. याही क्रिकेट अकॅडमीने अशाच प्रकारचं सर्व प्रकारचे कोचेस आणि चांगल्या प्रकारचे ट्रेनर्स आणि या सगळ्या फॅसिलिटीज थोडक्यात ह्यांनी प्रोव्हाइड केल्या होत्या. पण त्या स्टेजला पोचल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या, त्याही फक्त त्याच ठिकाणी. तिथून बाहेर पडल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेटला यायचा, स्टेटच्या मॅचेसला पण तुम्हाला हीच पद्धत असायची की एकच मॅनेजर कम कोच कम सगळा असा एकच माणूस असायचा. तोच सगळ्या कोऑर्डिनेटर पण तोच, म्हणजे सगळं करणारा एकच माणूस असायचा. त्यामुळं तिथून अकॅडमीतनं बाहेर पडल्यानंतर मी MRF पेस फाउंडेशन ह्या अकॅडमीमधनं पासआउट झालेलो आहे. तिथला बेस्ट बॉलर मी होतो त्या एरियामधला, म्हणजे रोल मॉडेल म्हणून मी तिथं काम पण पाहिलेलं आहे. सो तिथं असताना बऱ्याच फॅसिलिटी आम्हाला मिळायच्या ज्या की इथं आल्यानंतर कधीच मिळाल्या नाही कधी आम्हाला. पण तिथून आल्यानंतर पुढं जेव्हा आम्ही आमचं स्टेट खेळायचो तेव्हा ह्या गोष्टी मेंटेन करणं हे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमधनं असायचं. किंवा जिममध्ये जरी गेलं तरी जिममध्ये स्पोर्ट्सला फिटनेस ट्रेनिंग कसं करायचं हे सांगणारे ट्रेनर पण त्या ठिकाणी नव्हते. जे काही ट्रेनर होते ते अगदी काही फार क्वालिफाईड नव्हते. तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. दॅट इज द बिगेस्ट ड्रॉबॅक इन अवर, की आपण चुकीचं करतो का बरोबर करतो हे आपल्याला सांगायला कोण नसायचं. एखादं पोश्चर मला चुकलं आहे की बरोबर आहे हे सांगायचं त्या पर्टिक्युलरच्या, किंवा वेटचं मी घेतलेलं बरोबर आहे का, की रिपिटेशन माझ्या चाललेला बरोबर आहे का, माझा ग्राफ बरोबर आहे का, हे प्रत्येक वेळेला मला फाउंडेशनशी कॉन्टॅक्ट करून तिथं व्हेरीफाय करणं हे काही शक्य व्हायचं नाही. कारण तेव्हा मोबाईल पण नव्हते आमच्याकडे. लँडलाईन फोनवरनं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही फार एक गोष्ट अवघड होती. सो तो क्रिकेटचा काळ थोडासा वेगळा होता. आताच्या काळामध्ये खूप बदल झालेले त्यामुळे. मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे क्रिकेटमध्ये काय आणि किती बदल झाले? मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणाल तर आता खूप काही बदल झाले आहेत, खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. जसं मी मागं म्हणलं होतं तुम्हाला की आमच्या 90sच्या काळामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या, की एक कॅमेरा मॅचेससुद्धा कधी इन कॅमेरा होत नव्हत्या आमच्या म्हणजे स्टेटच्या मॅचेस, जे की आता स्टेटच्या मॅचेस पण इन कॅमेरा होतात. इंटरनॅशनल मॅचेसला तर व्हॅल्यू वेगळ्याच लेवलवरती गेलेली आता. तिथं म्हणजे आधी एक 2D कॅमेरा असायचा की एखादा बॅट्समन रनआउट झाला का झाल्यानंतर तो खरंच झाला आहे का नाही हे बघायला कॅमेरा एवढा क्लोज जायचा पण नाही. एक 2D कॅमेरा असायचा त्याची एक लिमिटपर्यंत त्याची स्ट्रेच असायची, त्याच्या पलीकडे तो कधी जायचाच नाही. तेव्हा तेवढ्या ह्याच्यावरती कॅमेरावरती जज करायला लागायचं. थर्ड अंपायर हा विषयच नव्हता त्या ठिकाणी. फक्त होता का नाही अंपायरचं डिसिजन चुकलं का नाही हे फक्त तुम्हाला थोडंफार काहीतरी कळायचं बस, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. हे 90पर्यंतच्या क्रिकेटमधली अवस्था होती. पण जसं 90चं क्रिकेट संपलं त्यानंतर ह्या गोष्टी एवढ्या आमूलाग्र ह्याच्यामध्ये बदल होत गेला की आता तर बॅट्समनचं आऊट होणं काय इतके बारीक बारीक गोष्टी आता त्यात होतात की बॅट्समनला स्निक लागला कसा, कुठे लागला, केव्हा लागला हे पण अगदी बारीक कॅमेऱ्यातनं हे करतं. इव्हन विकेटवरची अगदी एखादी भेग, त्या भेगेमधली एखादी मुंगी पण दिसली एवढा कॅमेरा आता हातात जातो. म्हणजे एवढ्या कॅमेऱ्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडला. आऊट झालेला बॅट्समन हा तो परफेक्ट होता का, तो LBW झाला तेव्हा तो बॉल काय त्याचे कसा जाईल, तो किती स्विंग होऊ शकेल ह्याचं पूर्णपणे त्याचं व्हिडिओ ॲनालिसिस आता व्यवस्थित केलं जातं.
त्याच्यानंतर स्टंपला लागल्यानंतर तो स्टंप लागला का, तो बॅटला लागला का, स्निक लागला का नाही लागला, हे सगळ्या गोष्टी इतक्या इत्तमभूत तुम्हाला माहिती कळते. तो बॉल पिच होताना तो कुठल्या पिचवर, कुठल्या लेंथवर पडला आहे, कुठल्या लाईनवर पडलेला आहे, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी कळतं. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती, इन्फॉर्मेशन एखाद्या बॅट्समनबद्दल किंवा एखाद्या बॉलरबद्दल हवी तर ते सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आता अप टू डेट मिळते. हा टेक्नॉलॉजीमधला खूप फरक आहे. तसंच हे ऑन द फील्डवरच्या गोष्टीमध्ये झालं, तसं ऑफ द फील्डमध्ये पण बरेच फरक झाले. आधी वन मॅन आर्मी होती, एकच माणूस सगळ्या गोष्टी करायच्या, त्याची फोड केली गेली. आता एक कोच जर पोस्ट असेल तर मेन कोच म्हणजे चीफ कोच एक कोच निर्माण झाली की ज्याच्या अंडर मता बॅटिंग कोच आहे, बॉलिंग कोच आहे, फिल्डिंग कोच आहे, नंतर फिजिओथेरपिस्ट आहे, फिटनेस ट्रेनर आहे, मसाजिस्ट आहे, ह्या क्रिकेट रिलेटेड झाल्या. त्याच्यानंतर बेंच ऑफ द फील्ड तो म्हणतो की बॅकग्राऊंडला काम करणारे लोक आहे, व्हिडिओ अनालिसिस आहे, स्कोरर आहे, अंपायर, ह्या सगळ्या पोस्ट वेगळ्या तयार झाल्या आहेत. त्याच्यामुळं आता क्रिकेट स्पोर्ट्समध्ये सुद्धा की तुम्ही स्पोर्ट्समध्ये एखाद्या स्टेजवरती नाही पोचला, समजा स्टेटपर्यंत पोचलात की स्टेजच्या वर नाही गेलात, तरी तुम्हाला क्रिकेटमध्ये दुसरे ऑप्शन्स तयार झालेत की तुम्ही त्याच फील्डमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने याच्यापैकी कुठलंही तुम्हाला येत असेल, तर तुमचं शिक्षण त्या प्रकारचं झालं असेल तर तुम्ही त्या फील्डशी कनेक्ट राहू शकता. जसं आता कुंबळे स्वतः इंजिनियर आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे क्रिकेट करिअर संपल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर त्यांनी डेव्हलप केलं की जे स्कोरिंगसाठी उपयुक्त ठरेल, आणि अशा टाईपचं उपयुक्त सॉफ्टवेअर त्यांनी स्वतः डेव्हलप केलं. त्यातले बारीक सारीक त्याला अँगल त्याला माहीत होते क्रिकेटमधले. सो हे अँगल क्रिएट केलं. आज हेच सॉफ्टवेअर मॅचेससाठी वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी, स्टेटच्या ह्याला त्या मॅचेसला किंवा लोकल मॅचेसला पण ते सॉफ्टवेअर वापरलं जातं. सो हा त्यातला फरक झाला की तुम्ही त्याच फील्डमध्ये राहून सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी होऊ शकता. आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे आज बारीक सारीक गोष्टीसाठी तुम्हाला स्पेशल प्रोफेशनल पर्सनकडे तुम्हाला तिथे पर्सन तो अवेलेबल असतो असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. तुमचा टाईम सेव्ह होतो याच्यामुळे. तुम्हाला योग्य वेळेला योग्य निर्णय मिळतो. तुम्ही काय करायचे, तुम्हाला कुठलं ॲक्शन घ्यायची आता ह्याच्या पुढची. तर त्यासाठी वेळ लागायचा, आधी वाट बघायला लागायची किंवा तिथल्या लोकलच्या कोणाला तरी डॉक्टरकडे जावं लागायचं, विच इज तो कितपत क्वालिफाय आहे, किती आहे त्याला स्पोर्ट्समधलं आहे. कारण ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स हा सब्जेक्ट वेगळा आहे, नॉर्मल ह्याच्यामधला वेगळा आहे. फिटनेस ट्रेनर हा बरेच असतात, पण फिटनेस ट्रेनिंगमध्ये पण स्पोर्ट्स फिटनेस ट्रेनिंग हे वेगळं कन्सेप्ट आहे आणि नॉर्मल फिटनेस ट्रेनिंग कन्सेप्ट वेगळी आहे. फिजिओथेरपिस्टमधली फिटनेस ट्रेनिंग ही कन्सेप्ट वेगळी आहे. सो इथं तुम्हाला प्रोफेशनल्स मिळतात की जे करून त्यांच्याकडून तुम्ही ह्या गोष्टी अवेलेबल करू शकता. आत्ताच्या तरुण खेळाडूंना या सगळ्या सुविधा मिळत आहेत, तर त्यातल्या फिजिओथेरपीचं त्यांच्या करिअरमध्ये काय महत्त्व सांगाल? ॲक्च्युली जसं खरं बघायला गेलं तर हा प्रश्न थोडासा मला असं सांगता येईल की एक इंडियन ट्रेडिशन जर बघितलं तर आपल्याकडे स्पोर्ट्समध्ये फार काही जागरूकतेने बघितलं जात नाही. अजूनही ती पद्धत तशी काही फार त्यात बदल झालेला नाही अजून त्या गोष्टीमध्ये. वर्षानुवर्ष स्पोर्ट्स हे थोडंसं एक लेवलनंतर त्याला क्रीम लेवल म्हणतो आपण की त्या क्रीम लेवलला पोचल्यानंतर तुमच्या त्यातली व्हॅल्यू तुमची वाढते. अदरवाईज स्पोर्ट्समध्ये जर कोणी करिअर करणार आहे असं म्हटलं तर थोडंसं नाखुशीनेच बघितलं जातं की याला आता काही ऑप्शन नाही राहिले म्हणून हा स्पोर्ट्समध्ये गेला आहे. की स्पोर्ट्समध्ये पण करिअर आहे ही गोष्ट आत्ता थोडीफार काही पालकांपर्यंत पोचली आहे की आता पालक त्यातनं बघायला लागले की आता त्याच्यामध्ये ग्लॅमर आलेला आहे, पैसा आलेला आहे. जसं मी माझ्या 90च्या काळामध्ये आम्ही खेळायचो तेव्हा मला एक रणजी ट्रॉफी खेळायला 400 रुपीज मिळायची. वेराज आता एक रणजी ट्रॉफी खेळली तर 1.5 ते 2 लाख रुपये एका मॅचचे मिळतात. म्हणजे माझ्या करिअरची बेरीज जरी केली तर 1.5-2 लाख रुपये होत नाही, म्हणजे इतक्या मॅचेस खेळून सुद्धा. सो हा त्यातला फरक होता की आताच्या मुलांना काय आलं की टेक्नॉलॉजी तिथपर्यंत कधी पोचली नव्हती की काय टाईपच्या एक्सरसाइज करायला पाहिजे, वॉर्मिंग अप काय असतो, कुलिंग डाऊन काय असतं हे सांगायला कोण नव्हतं. त्यामुळं आत्ताही त्याच प्रकारे थोडंफार केलं होतं की कोणी करून घेत असेल तर ही लोक करतात, पण कोणी करून घेणार नसेल तर ही स्वतःहून करत नाही. ती आजकालची जनरेशन स्वतःहून कधीच करत नाही, कारण त्यांना स्वतः कोणीतरी करून घेतलं तरच त्यांना करायला आवडतं. आणि त्यातल्या त्यात जर स्टेट मॅचला कसं असतं की स्टेट मॅचला ह्या सगळ्या गोष्टी ऑन द हाऊस अवेलेबल असतात, पण तुम्ही स्टेट मॅच खेळत नसाल तर हे ऑन द हाऊस अवेलेबल नसतं. तुम्हाला स्वतःच्या एक्सपेन्सेस स्वतः खर्च करून तुम्हाला हे अवेलेबल करावं लागतं. आणि स्वतः एक्सपेन्सेस म्हणजे पैसे खर्च करून ह्या गोष्टी अवेलेबल करून आपल्याला त्या स्तरावरती घेऊन जाण्यासाठी, आपण त्या ट्रॅकवर आणण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी अवेलेबल म्हणजे प्रोफेशनल लोकांकडे जायला पाहिजे. ही कन्सेप्ट अजूनसुद्धा न्यू जनरेशनमध्ये म्हणावं तेवढी अजून
रुळलेली म्हणा किंवा अजून त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे. त्यांना अजूनही असं वाटतं की इंटरनेटवरती बघून आपण आपल्याला स्वतःला ट्रेन करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचे ड्रॉबॅक्स म्हणा, एरर्स म्हणा, ह्या आपण काढू शकतो आणि आपल्याला वर्क करू शकतो. पण तसं होत नाही. तसं करायला नको आहे ॲक्च्युली. आता तुमच्या ह्या काळामध्ये ह्या सगळ्या इतक्या इंटरनॅशनल लेवल म्हणा की नॅशनल लेवलवर म्हणा, इतक्या काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आता नवीन कन्सेप्टनुसार प्रोग्राम, फिटनेसचे पण प्रोग्राम बदलत चाललेत. आता बऱ्याच एज्युकेशन संस्था आहेत की ज्या आता स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीवरती वर्क करत आहेत. स्पोर्ट्स सायन्स आहे, स्पोर्ट्स फिटनेस आहे, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टच्या वेगळ्या कन्सेप्ट अशा पुढे येत आहेत की ज्याच्यावरती ह्या कन्सेप्टवरती खूप प्रमाणामध्ये आता हे झाले. आणि आता इंटरनेट माध्यमातून सुद्धा तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुम्ही आता फॉरेनच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यावर तुम्ही असे प्रोग्राम्स ॲडमिशन घेऊन ते सर्टिफिकेट करू शकता. पण अशा प्रकारचे अवेलेबल झाल्यामुळं आता असे ट्रेनर्स, असे फिजिओज किंवा अशा प्रकारचे कोचेस आता अवेलेबल आहेत. पण यांचा वापर आत्ताची जनरेशन म्हणाल तेवढ्या प्रमाणात करून घेत नाही. अजूनसुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलवरतीच ह्या गोष्टी हँडल करायचा प्रयत्न केला जातो. दॅट इज द बिगेस्ट लॉस ऑफ स्पोर्ट्स की ज्याच्यामुळं त्या ज्या प्रमाणामध्ये आज पॉप्युलेशन इंडियामध्ये आहे, त्या ज्या प्रमाणामध्ये स्पोर्ट्समन तयार व्हायला पाहिजे प्रत्येक स्पोर्ट्समध्ये म्हणतो, नॉट ओन्ली क्रिकेट, त्या प्रमाणामध्ये होत नाहीत. कारण त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचतच नाही. जरी पोचल्या तरी त्या अवेलेबल करून त्यावर ते खर्च करायची कॅपॅसिटी पण त्यांची नाही आहे. पालकांचा दृष्टिकोन पण त्यासाठी बदललेला आहे. सपोज मी म्हणतो की इंजिनिअरिंग करत असाल तुम्ही किंवा अजून कुठली प्रोफेशन करत असाल, त्या प्रोफेशनला जर कुठल्या ट्रेनिंगचा जो काही खर्च आहे, त्या खर्च ज्यांची फी आहे किंवा काही असेल तर ती डोळे झाकमुळे पालक लगेच द्यायला तयार होतात. पण तोच विषय जर स्पोर्ट्स संदर्भात असेल किंवा स्पोर्ट्स संदर्भात कोचिंग आणि बाकीच्या सर्व न्यूट्रिशन, डाएट आणि फिजिओथेरपी आणि त्याचं फिटनेस हे सगळं धरून एवढं पॅकेज आहे म्हणलं तर लगेच लोक म्हणतात एवढा खर्च करायचा याच्यावरती एका स्पोर्ट्ससाठी, लगेच डोक्यावरती त्यांचे असं हे होतं. पण त्या स्पोर्ट्समधनं मिळणारे जे लाखो कोटी रुपये आहेत ते मात्र त्यांना हवेत. पण त्या लाखो कोटी मिळणाऱ्या पैशांसाठी जे बेसिक रिक्वायरमेंट असते ती त्यासाठी खर्च करायची मात्र त्यांची अजून सुद्धा तयारी नाही आहे. How important is it for athletes to take guidance of experts for better performance? जसं मगाशी आपण प्रश्नामध्ये म्हणलं होतं की आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या अवेलेबल आहेत आता मार्केटमध्ये की तुम्ही एक्सपर्ट्सकडे जाऊ शकता. तर तुम्ही रिहॅबिलिटेशन किंवा एखाद्या वेळेस असं होतं, असंही होऊ शकतं की तुम्ही तुमच्या फिटनेस लेवल आता पहिल्यापासून एक तर पहिल्या महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता क्रिकेटिंग किंवा कुठलाही स्पोर्ट्स हा थ्रूआउट द वर्ष म्हणजे थ्रूआउट इयर खेळला जातो. स्पेसिफिक सीझन आता राहिलेलं नाही आहे. आधी असा सीझन असायचे, कुठल्याही स्पोर्ट्सचे सीझन असायचे की क्रिकेट म्हणले की समर, आउटडोर स्पोर्ट्स म्हणले की समरमध्ये यायचा. काही त्यातल्या त्यात फुटबॉलसारखे गेम आहे की जे पावसाळ्यामध्ये खेळले जायचे, रग्बी, फुटबॉल. आपल्याकडे रग्बी एवढं खेळला जाते पण फुटबॉल थोड्यापैकी खेळतो, थोडाफार पावसामध्ये खेळला जातो. पण बाकी मग इंडोर, जे पावसाळ्यामध्ये इंडोर ॲक्टिव्हिटीज. पण आता तसं राहिलेलं नाही. आता थ्रूआउट पूर्ण वर्षभर हे सगळं क्रिकेट चालू असतं. फक्त ज्या इथं पावसाळा असेल मग त्यावेळेस ते जिथं पाऊस नाही अशा कंट्रीमध्ये जाऊन क्रिकेट खेळलं जातं. सो वर्षभर क्रिकेट चालू असतं आणि प्लॅटफॉर्म पण आता बऱ्यापैकी वाढलेले आहेत. तेव्हा आता आधी रणजी ट्रॉफी आणि इंटरनॅशनल क्रिकेट एवढंच असायचं. आता इंटरनॅशनल क्रिकेटबरोबर म्हणजे डोमेस्टिक क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटबरोबर IPL सारख्या टुर्नामेंट झालेल्या आहेत की ज्या टुर्नामेंटला पण खेळणं आहे आणि तिथून पण तुम्हाला डायरेक्ट इंडियाला जाता येऊ शकतं की तुम्ही रणजी ट्रॉफी नाही खेळा, डोमेस्टिक क्रिकेट खेळा आणि डायरेक्ट IPLला सिलेक्ट झालात आणि तिथून तुम्ही परफॉर्मन्स केला तर तुम्ही तिथून पण इंडियाला जाऊ शकता विदाऊट प्लेईंग अ डोमेस्टिक क्रिकेट आणि तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकता. असं देर इज अ लॉट ऑफ प्लॅटफॉर्म्स इथं अवेलेबल झाले आहेत आणि ह्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल झाल्यामुळे काय होतं की तुम्हाला वर्षभर क्रिकेट खेळावं लागतं. आणि एकदा का हे वर्षभर क्रिकेट खेळायसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता कॉम्पिटिशन वाढली. आता वर्षभर क्रिकेट आल्यामुळं कॉम्पिटिशन वाढली, खूप क्रिकेटर्स तयार व्हायला लागले आता. आणि खूप क्रिकेटर्स तयार झाल्यामुळे की मला ॲज अ कोच म्हणा, ॲज अ सिलेक्टर म्हणा, माझ्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे एक प्लेअर गेला तर त्याच्यासाठी की तेवढ्या स्टँडर्डचा, त्याच्याच क्वालिटीचा अजून मागे 10 प्लेअर तयार आहेत माझ्यासाठी. सो आत खेळणाऱ्या लोकांची फार मोठी कसरत असते की मी जर आत खेळतोय तर मला कॉन्स्टंट परफॉर्मन्स ठेवावा लागतो. ज्या दिवशी माझा परफॉर्मन्स वीक होतो त्या दिवशी मी आउट ऑफ टीम, आउट ऑफ कॅमेरा म्हणा की मी आउट ऑफ कॅमेरा जातो आणि माझी जागा दुसरा कोणीतरी घेतो. कारण माझ्यावरती मला फॉर्म मिळेल मग मी परफॉर्मन्स करेन ही वाट बघत आता कोणी थांबत नाही. कारण माझ्याकडे ऑप्शन्स खूप आहेत सिलेक्टर्सकडे. सो सिलेक्टर तेवढा मला ऑप्शन्स देत नाही. तो पटकन लगेच त्या ठिकाणी दुसरा प्लेअरला लगेच अवेलेबल केलं जातं आणि तुम्हाला म्हणतात की तुम्ही रेस्ट घ्या, तुम्ही स्वतःला ट्रेन करा परत आणि मग परफॉर्मन्स करा,
तुम्ही परत त्या स्टँडर्डला आलात अप टू द मार्कला तर वी विल गिव्ह यू डेफिनेटली अजून तुम्हाला अपॉर्च्युनिटी देण्यात येईल. सो तुम्हाला त्या कालावधीमध्ये त्या कॅमेऱ्यातनं त्या ह्याच्यामधनं बाहेर पडावं लागतं. सो आता ही जी फेज आहे ह्या फेजमध्ये तुम्ही जोपर्यंत मग ही फेज यायला नको म्हणून मग बऱ्याच वेळा काय होतं की ओव्हर ट्रेनिंग करणे स्वतःला किंवा ओव्हर क्रिकेट खेळणे. आणि जेव्हा तुम्ही डोमेस्टिक क्रिकेट म्हणा किंवा इंटरनॅशनल क्रिकेट म्हणा ह्या क्रिकेटवर ह्या लेवलवरती जेव्हा तुम्ही खेळत असता प्रचंड एक लेवलचं स्ट्रेस असतो. तो मेंटल स्ट्रेस असतो, फिजिकल स्ट्रेस असतो. ह्या मीडिया आहे, ग्लॅमर आहे सगळ्या प्रकारचं किंवा सोशल तुमच्यावरती प्रेशर असतं, ते रिलेटिव्ह प्रेशर असतं, फ्रेंड्स प्रेशर असतं, सगळ्या प्रकारची प्रेशर तुम्हाला हँडल करावं लागतं. ह्या प्रेशरला हँडल करता करता फिजिकल लेवलचं तुमचं प्रेशर तुम्हाला ते पण हँडल करावं लागतं की कॉन्स्टंट मॅचेस आहेत, कुठंच ब्रेक नाही आहे रिकव्हरीसाठी तुम्हाला. सो हे पण प्रेशर हँडल करावं लागतं. मग ह्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं नाही, कारण तुम्ही बाहेर पडलात तर परत चान्स मिळेल का नाही मिळेल ही एक भीती मनामध्ये असते प्रत्येक प्लेअरच्या. आणि ती भीतीसाठी मग काय करतात की बऱ्याच वेळेला हे थोडेफार इंजुर्ड असताना सुद्धा ती इंजुरी झाकून स्वतःचे क्रिकेट खेळायचा प्रयत्न करतात. आणि मग ते फार ते 1-2 महिने 3 महिने प्रोलॉंग करू शकतात, पण 2 ते 3 महिन्यानंतर ती नॉर्मल असलेली इंजुरी क्रॉनिककडे जायला लागते आणि तुम्ही आउट ऑफ कॅमेरा होता. मग त्यातनं परत कॅमेऱ्यामध्ये यायसाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मग ती मेहनत घेताना इथं तुमचा खरा रोल सुरू होतो की ती मेहनत तुम्ही कशी करताय. मग तुम्ही अंडर फिजिओथेरपीच्या प्रॉपर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग करून मग स्वतःला तुम्ही डेव्हलप करताय. असं केलं तर तुमचा तो टाईम पिरियड कमी होतो. तर तसं न करता तुम्ही जर स्वतःच तुम्ही स्वतःवरती ट्रेन करत बसलात तुम्ही तर हा टाईम पिरियड वाचू शकतो. स्पेशली इंटरनॅशनल लेवलचे क्रिकेटर असेल तर ते अशा प्रकारच्या चुका करत नाहीत, कारण त्यांना कळलेलं असतं की आपण ह्या लाईमलाईटमधून जर बाहेर पडलेलं आता आहोत आणि आपल्याला परत जायचं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल कराव्या लागतील ह्याची जाणीव त्यांना झालेली असते. पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हे अजून म्हणावं तेवढी जागरूकता नाही आहे. जर कॅमेऱ्यातनं बाहेर पडले चुकून असं काही इंजुरी जर त्यांना फेस करावं लागलं आणि ते बाहेर पडले टीमच्या तर परत टीममध्ये येण्यासाठी त्या प्रोफेशन्सच्या अंडर जाऊन ट्रेनिंग करायला थोडंसं कुठतरी अजून सुद्धा म्हणतो ना की जातील पहिल्यांदा एक अपॉइंटमेंट घेतील, ते सांगतील ठीक आहे आता माझं मी बघतो, कारण दरवेळेस त्या फिजिओथेरपीचा 200 रुपये आणि 500 रुपये कशाला द्यायची मी, त्याच्यापेक्षा माझं मी करतो आणि माझं मी स्वतःला इंजुर्ड बाहेर काढलं. अशा प्रकारची टेंडन्सी पण त्या ठिकाणी यायची शक्यता असते आणि येते पण बऱ्याच वेळेला. पण तसं न करता काही भाग हा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला मिळायला ज्या काही मॅच मनी आहेत, कॅश आहे तुमची, त्यातनं तुम्ही हा स्वतःच्या डेव्हलपमेंट जर तुम्ही तुमच्या इक्विपमेंटसाठी काही पैसे राखून ठेवले असतात की मला चांगली बॅट घ्यायची, चांगले इक्विपमेंट घ्यायचे, येस ती गोष्ट पाहिजे, कारण त्यांनी परफॉर्मन्स लेवल रिच होते चांगली तुमची. तुमचं ग्राउंडवरचा तुमचा वावरण्याचा जो आहे तो तुमचा अजून आल्हाददायक असं तुम्हाला फिलिंग येतं त्या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्ही ऑफ द फील्ड अशा जेव्हा जाता तेव्हा ह्या गोष्टींसाठी पण तुमचा एक फंड राखीव ठेवला गेला पाहिजे की तुम्हाला चांगल्या कोचेससाठी त्यांची फी अफोर्ड करता आली पाहिजे, चांगल्या कंडिशनमध्ये तुम्हाला ट्रेनिंग करता आलं पाहिजे, चांगल्या जिमच्या ट्रेनर्स चांगला घेतला पाहिजे तुम्ही. फिजिओथेरपी असेल तर फिजिओथेरपिस्टनं प्रॉपरली प्रोग्राम करून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही तो प्रोग्राम डेव्हलप केला पाहिजे. डायटिशियन तुमचे चांगले पाहिजे की जेणेकरून तुम्ही ऑफ ट्रॅक न व्हायला पाहिजे, कारण ह्या सगळ्यांचे काही ना काही एकमेकाशी कनेक्टेड आहेत सगळी गोष्टी. असं नाही की एकच गोष्ट चालली की तीच चालू करा, दुसऱ्या गोष्टीशी काही संबंधच नाही आहे असं नव्हतं. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कनेक्टेड आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या लोकांनी वापर करणे किंवा त्याचं काय म्हणतो आपण त्याला एक्सपर्ट लोकांच्या अंडर जाणं हे फार गरजेचं आहे. इंजुरी झाल्यावर काय करायचं हे तुम्ही सांगितलं, पण ही इंजुरी होऊच नाही यासाठी काही करता येईल का? हो, नक्की करता येईल. मुलांना त्यावेळी स्वतःसाठी एकतर सुरुवातीला मी म्हणतो की काही गोष्टी अशा असतात की स्किलमध्ये लपलेल्या असतात, काही प्रश्नांची उत्तरं तुमची स्किलमध्ये लपलेली असतात, तर काही प्रश्नांची उत्तरे तुमची हे फिजिकल लेवलवरती लपलेली असतात की तुमच्या बॉडीची ॲनाटॉमिकल फिजिओलॉजिकल म्हणतो आपण त्याला की ती स्ट्रेंथ किंवा ती ताकद नसते आणि ती ताकद नसल्यामुळं तुमची बॉडीची ती कॅपॅसिटी नाही आहे, म्हणून तुम्हाला ती बॉडी तुमचं ब्रेन तुम्हाला त्या ॲक्शन करायला अलाव करत नाही, म्हणून तुमचं स्किल पण त्या लेवलला अडॅप्ट करता येत नाही तुम्हाला. सो एखादं स्किल अडॅप्ट करायचं असेल की ज्याच्यामध्ये बायोमेकॅनिकल ती ॲक्शन किती सुटेबल आहे आणि ते फोर्स प्रॉपरली जातो आहे का, हे सगळं करण्यासाठी तो फोर्स कधी जातो जेव्हा तुमची ती मसल तुमच्या त्या ॲक्शनसाठीच्या त्या मसल ग्रुप जो आहे तो मसल ग्रुप जर तुम्हाला प्रॉपरली हेल्प करत असेल तरच तुम्हाला तो स्किल लेवल तुम्हाला अडॅप्ट करता येतं. अदरवाईज तुम्हाला ते अडॅप्ट करता येत नाही. मग बॉडी सबकॉन्शियस माइंड तुम्हाला बॉडीला इंजुरी होऊ नये अशा टाईपची ॲक्शन घेतात. मग त्या ठिकाणी ते स्किलचं काय होतं याची त्याला काही घेणं देणं नसतं. मग तो शॉट इकडे जातोय का तिकडे जातोय का, तो बॉल ऑफ स्टोमवर पडतोय का लेग स्टोमवर जातोय ह्याची त्याला काही घेणं नसतं. त्याला एवढंच माहीत असतं
की या बॉडीला कुठे इंजुरी व्हायला नको, कारण या प्रकारे ॲक्शन करायला गेला तर ह्या बॉडीला इथे इंजुरी होऊ शकते, म्हणून मग तो ॲक्शन चेंज करतो. तो तुम्हाला सांगत बसत नाही, विचारतही बसत नाही की मी हे ॲक्शन चेंज करू का, कारण मला हे जमत नाही ॲक्शन येतं. तो विचारत नाही, तो त्याची स्वतःचे ॲक्शन चेंज करतो. का? कारण तो मसल ग्रुप वीक आहे. तसं केलं तर मे बी त्याचा कॉर्टिसॉल वीक आहे, त्याच्या लिगामेंटवरती प्रेशर, त्याचा ACL डॅमेज होऊ शकतो, त्याचा PCL डॅमेज होऊ शकतो. अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी होऊ शकतात. म्हणून मग तो काय म्हणतो की ठीक आहे, ACL डॅमेज होऊ शकतो, तर मी म्हणतो ॲडॅक्टरवरती लोड टाक आणि ॲक्शन कंप्लीट कर, जेणेकरून की त्यांची कॅपॅसिटी चांगली आहे. सो शिफ्ट द लोड टू द ॲडॅक्टर्स अँड डू द ॲक्शन. सो हे ब्रेन स्वतः निर्णय घेतो आणि ती ॲक्शन कंप्लीट करतो. तर या केसमध्ये मग तुम्हाला कळत नाही नक्की काय चुकतंय. मला तो शॉट का व्यवस्थित मारता येत नाही, किंवा मला तो बॉल का टाकता येत नाही. तो बॉल टाकायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा मला तो बॉल एवढा त्या क्लासचा का पडत नाही, तो वीक का पडतो. मग ह्या प्रश्नांची उत्तरच कळत नाही. ह्या प्रश्नांची उत्तर फिजिओ तुमच्या ह्याच्यामध्ये लपलेली असतात, तुमच्या त्या स्किलमध्ये नाही. कारण तुम्ही 100% तुमचं स्किल ॲडॅप्टेशन देत आहे, म्हणजे तेवढा तुम्ही मेहनत घेताय तुम्ही, पण तुमची बॉडी त्याला डेव्हलप, ते ॲक्शन अडॉप्ट करायसाठी हेल्प करत नाही, मदत देत नाही, तुम्हाला तेवढी सपोर्ट करत नाही आहे. म्हणून तुम्हाला तो गोल अचीव करता येत नाही. मग हा गोल अचीव करता येतो का असाच? हो, येतो, पण त्यासाठी खूप वेळ जातो. तुम्ही तीच ॲक्शन वारंवार करायचा प्रयत्न जेव्हा करत राहाल तेव्हा कुठतरी बॉडी, सबकॉन्शियस माइंड म्हणून कॉशियस माइंड यांच्या ह्याच्यामध्ये जे युद्ध चालू असतं त्याच्यामध्ये कॉशियस माइंड जेव्हा जास्त अलर्ट काम करायला लागतं तेव्हा त्या ॲक्शनमध्ये मायनर लेवलवरती हळूहळू फरक होत पण ती ॲक्शन तुम्ही अडॉप्ट करू शकता. पण ह्या प्रोसेसमध्ये वेळ खूप लागतो. आणि स्पोर्ट्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेळेला स्पोर्ट्समध्ये खूप महत्त्व आहे. कारण करिअर हे स्पोर्ट्सचं फार शॉर्ट आहे, फार मोठं करिअर आहे. 10 ते 12 वर्ष तुम्ही एक नॉर्मल क्रिकेटमध्ये कुठलंही स्पोर्ट्स 10 ते 12 वर्ष घेऊ शकता. 12 वर्षानंतर तुमचं एज वाढल्यामुळं तुम्हाला कॉम्पिटिशनमधून बाहेर पडायचे चान्सेस तुमचे जास्त लागतात. कारण तुमची नेक्स्ट जनरेशन जी येणारी आहे ती तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग लेवलवरती आणि जास्त मॉडिफाईड अशी जनरेशन तुमच्या मागणं येत असते, आणि त्या जनरेशनवर कॉम्पीट करणं सोपं होत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला त्या स्पर्धेतनं बाहेरही पडायची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की मग काय करता येऊ शकतं की जेणेकरून की ह्या सगळ्या प्रकाराला टाळता येईल आणि आपल्याला जो गोल अचीव करायचा आहे तो गोल त्या वेळेमध्ये अचीव करता येईल. मग हे सगळं करायचं असेल तुम्हाला तर अंडर प्रोफेशनल जे एक्सपर्ट्स लोक आहेत त्यांच्या अंडर जाऊन मगाशी जसं म्हणजे ट्रेनिंग करावं लागेल, आणि हे ट्रेनिंग कंप्लीट करावं लागेल. हाफ ट्रेनिंग करून सोडून चालणार नाही, हे पूर्ण ट्रेनिंग करावं लागेल, तो कोर्स कंप्लीट करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला त्याचे रिझल्ट आणि तुम्हाला तुमचं टाईम लिमिटमध्ये तुम्हाला तुमचा गोल अचीव करता येऊ शकेल. आमच्या सेंटरला तुम्ही भेट दिली आहे, तर इथल्या उपचार पद्धती व इथल्या उपकरणांबद्दल तुम्ही काय सांगाल? असं मी आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं की आता जसा हा 2020मध्ये बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. ऑन द फील्डवरच्या गोष्टी बदलल्या आहेत, तशा ऑफ द फील्डमध्ये पण गोष्टी बदलल्या आहेत. एक्सपर्ट्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हे सगळं होत असताना ऑफ द फील्ड ह्या जे काही एक्सपर्ट्स आहेत हे वापरत असलेल्या इक्विपमेंट्स म्हणा किंवा गॅजेट्स अँड मशिनरीज म्हणा यांच्यामध्ये पण खूप फरक होत चाललेले आहेत. आता स्मार्ट वॉच आले, स्मार्ट मोबाईल फोन आलेले आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीजला शेड्यूल करू शकता, तुम्हाला ते अलर्ट करू शकतं. तसंच काही मशिनरी पण अशा आहेत की ज्या मशिनरी ह्या तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारच्या गोल अचीव करायला अजून ॲडव्हान्स लेवलवरती घेऊन जात आहेत. तर काही ह्या गोष्टी सेंटरमध्ये तुमच्या त्या गोष्टी आहेत की त्यातली एक महत्त्वाची गोष्ट असते की मी सीझन सुरू व्हायच्या आधी मला माझ्या बॉडीची कंडिशन काय कुठला मसल ग्रुप, माझ्या ज्या क्रिकेटिंग मसल ग्रुप्स आहेत माझे, ते मसल ग्रुप त्या अप टू द मार्क स्ट्रॉंग आहेत का, त्यांची कॅपॅसिटी ती आहे का, की कुठला मसल ग्रुप चुकून वीक राहायला गेला आहे का माझ्या याच्याकडनं. तुम्ही माझ्या एक्सरसाइज केल्या त्या फॉर्ममध्ये मला जो एक्सरसाइज आता फॉर्म करायचा आहे प्री सीझन म्हणजे सीझन सुरू व्हायच्या आधी माझ्याकडे 2-3 महिने आहे. या 2-3 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे जेणेकरून की माझा त्या 3 महिन्यामध्ये तो गोल मी अचीव करेन, आणि मला मग तो जो गोल अचीव झाला माझा तर मला माझ्या सीझनमध्ये कुठल्याही प्रकारच्या इंजुरीला सामोरं जावं लागणार नाही आणि माझा तो सीझन अजून चांगल्या प्रकारे मला परफॉर्मन्स लेवल घेऊन जातील. सो हे करायसाठी आत्ता सेंटरमध्ये जे आत्ता अवेलेबल असलेली गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्हाला तुमच्या प्रत्येक मसलची स्ट्रेंथ किती आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मसलची स्ट्रेंथ किती आहे आणि ती कशी ॲक्ट करते तुमची, म्हणजे कशा प्रकारे तुमची ती पाहिजे लेवल, ती लेवल किती पाहिजे आणि तुम्ही कुठल्या लेवलवरती आहात हे कळणारं मशीन आत्ता ह्या सेंटरला उपलब्ध आहे. आणि ह्याचा फायदा मात्र खूप होऊ शकतो की मला माझा वर्कआउट प्रोग्राम प्लॅन करायचा आहे, तो करताना मला त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. मी कुठल्या लेवलवरती आहे, कसा आहे, किती आहे, सगळं मला इत्थंभूत करणार आहे आणि त्याच्या आधारे मला
माझा पुढचा 3 महिन्याचा प्रोग्राम जर चांगल्या प्रकारे जर रन केला तर 3 महिन्यानंतर परत ही टेस्ट घेतल्यानंतर मला मी त्या लेवलवरती आलो आहे का, आलो नसेल समजा मी काही पर्सेंटेज कुठल्या तरी मसल ग्रुपवरती कमी आहे, सो ड्युरिंग द पिरियड म्हणजे ड्युरिंग द सीझन मी कुठल्या प्रकारच्या एक्सरसाइज केल्या की मला ही लेवल मेंटेन ठेवत जाता येईल, त्याचाही प्रोग्राम तुम्हाला तयार करता येऊ शकतो. सो हे जे ॲडव्हान्स गोष्टी आहेत, ह्या ॲडव्हान्स गोष्टी आज या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मला वाटतं की याचा नक्कीच आत्ताच्या यंग जनरेशन याचा वापर करून घ्यायला हवा. In the current COVID situation, what positive message would you give to motivate your athletes? ओके, खरं तर हे अशा प्रकारचं कंडिशन्स ही पहिल्यांदाच आलेली आहे, पण मला असं वाटतं की असं कंडिशन्स किंवा अशा गोष्टी ह्या वारंवार कधी ना कधी आता नवीन ह्या मॉडर्न वर्ल्डमध्ये हे होत राहणार आहे. सो हे सगळे जरी होत असलं तरी आपण डोमेस्टिक किंवा लोकलमध्ये राहून विचार करून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या विचारसरणी बदलायला हवी की अपॉर्च्युनिटी काय तुम्हाला सांगून येणार नाही आहे, ती कुठेही आणि कधीही येऊ शकते. जसं IPL टुर्नामेंट इंडियामध्ये होणार का नाही होणार ह्याच्यावरती आपण चर्चा करत बसलो, कट्ट्यावरती गप्पा मारत बसलो, झूमवरती मीटवरती मित्रांशी गप्पा मारल्या, नुसती चर्चा करत बसलो आपण, पण तिथं बॅकग्राऊंडला काय होत चाललं ह्याची आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन नसते की नक्की काय चाललंय किंवा वरच्या लेवलवरती काय निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत नाही. सडनली 15 दिवसापूर्वी आपल्याला बातमी म्हणजे आज बातमी कळते की 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर IPL डिक्लेअर झाले आणि IPL दुबईत होणार आहे. आता ही सडन बातमी 1 महिन्यात कळल्यानंतर 1 महिन्यामध्ये तुम्ही जर त्या कॉम्पिटिशनमध्ये आहात तर तुम्हाला हे कॉम्पिटिशनमध्ये असलेल्या लोकांना पटकन स्वतःला तयार करणं हे अवघड होऊन बसतं की अपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि आता मला तयार व्हायचं बाबा, की तसं नाही होत आहेत मग, आणि मग कुठंतरी तुम्ही कमी पडता आणि मग त्या लेवलला तुम्ही जात नाही. तर अशा वेळेस मला असं म्हणायचं असतं मुलांना की अपॉर्च्युनिटी कधी येईल ही सांगता येत नाही. स्पोर्ट्समध्ये तुम्ही तयार राहणं हे गरजेचं आहे. परीक्षा जसं एज्युकेशनमध्ये परीक्षा जीट आहे, नीट आहे, क्लॅट आहे, सगळ्या एक्झाम चालू आहेत. काही प्रोग्राम ऑनलाईन एक्झाम झाल्या, काही फिजिकली जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायला आल्या, पण त्या एक्झाम कधी याची तारीख सारख्या पोस्टपोन होत गेल्या. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा नाही का, त्यांनी रेडी राहणं काम आहे त्याचं. ते परीक्षा केव्हाही डिक्लेअर होते, मला रेडी राहायला पाहिजे हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून तुमचा फिजिकल लेवलचा ग्राफ तुम्ही हा मेंटेन ठेवायलाच पाहिजे. तुमचं स्किल लेवल अडॅप्ट करण्यासाठी बरेच मुलांना बघितलं की त्यांनी स्किल लेवल अडॅप्ट काहीसाठी केलंच नाही. काही फिजिकल लेवलसाठी बऱ्यापैकी घरातल्या घरात करत होते, टेरेसवर जाऊन करत होते जिथे जागा मिळेल तिथे, पण स्किल लेवलसाठी काही करता आलं नाही. पण जिथे त्यात ऑपॉर्च्युनिटी मिळाली इंडिव्हिज्युअल लेवलवरती, ज्या लोक म्हणतो की आपण एक क्लास लेवलला आहे त्या लोकांना इंडिव्हिज्युअल जाऊन एक्सरसाइज करायला काही प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही तसं करू शकत होते. तशा परमिशनसाठी तुम्ही प्रयत्न केले का की असं आहे आम्ही इंडिव्हिज्युअल लेवल सोशल डिस्टन्सिंगमध्ये मी इंडिव्हिज्युअल जाऊन प्रॅक्टिस करी किंवा माझा कोच आणि मी असं जाऊन प्रॅक्टिस केली दोघंजणं एखाद्या एक छोट्याशा ग्राउंडवरती, तर ते आम्हाला तशी परमिशन तुम्ही मिळावी. अशी परमिशन तुम्ही घ्यायसाठी प्रयत्न केले होते का? तर तसे प्रयत्न केलेच नाहीत. कारण मिळेल तर मग आपण बघू, मग करू, मग जाऊ ह्याच्यामध्ये राहून गेले. त्यामुळे काय आलं की आता हे जरा मी IPLचं बोललो. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तसंच झालं. डिसेंबर का जानेवारीमध्ये रणजी ट्रॉफी सुरू होते आणि आज नोव्हेंबर चालू आहे आणि अजूनसुद्धा बरेच मुलं प्रॅक्टिसला, तर मी माझी अकॅडमी सुरू केली आहे, पण अजूनसुद्धा म्हणा तेवढी मुलं अकॅडमीला नाही आहेत. म्हणजे काय की जी कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला ठेवलेली मुलं आहेत त्यांना असं वाटत नाही की जाऊन प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर कदाचित त्यांच्यापर्यंत काही जणांना पण पोचलं पण नसेल की ही टुर्नामेंट, रणजी ट्रॉफी टुर्नामेंट या तारखेपासून सुरू होते आणि त्याच्या आधी मे बी MCAने अजून डिक्लेअर केलं नाही की एखादी टुर्नामेंट आम्ही आज कंडक्ट करू की तो अशी सोशल डिस्टन्सिंगमध्ये किंवा जे काय आता ज्या धर्तीवरती IPL खेळले गेले त्याच धर्तीवरती आम्ही एखादी सिलेक्शन ट्रायल मॅचेस घेऊ आणि त्यातनं सिलेक्ट केलेलं. म्हणजे हा सिलेक्शन ट्रायल मॅचेससारख्या मॅचेस हे होतील, डिक्लेअर होतील. त्या डिक्लेअर झालेल्या मॅचेस तुम्ही तयार आहात का खेळासाठी? तुम्ही तेवढा परफॉर्मन्स, चांगला परफॉर्मन्स तुमच्या देण्याच्यासाठी तुम्ही स्वतःही त्या लेवलवरती आहात का? नाही आहे साहजिक, कारण तुमचं कुठंतरी माइंड बॉडी कॉर्डिनेशन लेवल मिस झालं आहे आणि ते मिस करण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस स्वतःला केलेलीच नाही आहे तुमची. सो त्या ठिकाणी तुमचं परफॉर्मन्स हा लेवल कधीच तुम्ही मॅच करू शकणार नाही. सो ह्याच्या पुढं जी चूक आत्ता घडली, कारण ही कंडिशन पहिल्यांदाच आली होती अशी, पण इन फ्युचरमध्ये अजूनही मला असं वाटतं की अजून हे वर्षभर तरी हे कोविड काय आपल्याला सोडणार नाही आहे. कारण वॅक्सिन आलं जरी ते इंजेक्शन आलं सगळं, तरी ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे सगळ्या गोष्टी व्हायला अजून मला वाटतं वर्ष जातील. तर ह्या प्रोव्हिजनमध्ये पुढच्या वर्षी सीझनमध्ये ती चूक परत व्हायला नको या दृष्टीने तुम्ही आत्तापासून काळजी राहा, स्वतःची काळजी घ्या
की जेणेकरून ह्या अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही स्वतः अडकणार नाही. तुम्ही तुमच्या स्पेशल परमिशन्ससाठी तुम्ही ट्राय करू शकता, कलेक्टरसाठी जाऊन भेटून अशा प्रकारचं तुम्ही मांडू शकता. आणि अशा प्रकारची छोटी मोठी जी ग्राउंड असतात ज्या ठिकाणी तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर जाऊन प्रॅक्टिस करता येऊ शकते, अशा कंडिशन्स तुम्ही त्यांना दाखवून त्या ठिकाणचे प्रॅक्टिसचे ॲडव्हान्टेज तुम्ही नक्कीच घेऊ शकता. या कोविड काळामध्ये तुम्ही तुमची अकॅडमी परत सुरू केली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आत्ता आम्ही कोविडमधलं जे कोविडच्या पिरियडमध्ये आता अकॅडमी सुरू केली आहे. आत्ताही तिथं पर्सनल ट्रेनिंगवरती सध्या ट्रेनिंग चालू आहे. लिमिटेड सोशल डिस्टन्सिंग ह्या विषयाचा भान ठेवून आम्ही थोडंसं लिमिटेड मुलांसाठीच अकॅडमी सुरू केली आहे. या अकॅडमीमध्ये आम्ही आता जे ट्रेनिंग करतो आहे त्यातले जे एलिट क्लासला किंवा ज्या लोकांना कॉम्पिटिशनला जायचं आहे अशा लोकांना या फिजिओथेरपीचा आपला जो रिहॅब सेंटर आहे, ह्या रिहॅब सेंटरबरोबर आपण टायअप करून अजून ॲडव्हान्स लेवलला मुलांना ट्रेन कसं करता येईल आणि ह्यांचं लवकरात लवकर त्यांना त्या टुर्नामेंटसाठी किंवा प्रोफेशन लेवलवर जाण्यासाठी कशी काय मदत मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करून तिथे त्याचा फायदा घेतो आहे. आणि अकॅडमीमध्ये आता फास्ट बॉलिंग स्पेशलायझेशन तर माझं आहेच आहे, बाकीच्या प्रॅक्टिस सध्या चालू आहेत आणि प्रोफेशनल ट्रेनिंगवरती त्या ठिकाणी ट्रेनिंग आत्ता दिले जात आहे.